तर आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला पार्लेजीचा केक कसा बनवते ती. तर बिस्किटाचा केक बनवण्यासाठी सर्वात आधी मी 2 घेतलेले आहेत इथं बिस्किट पुडे. नमस्कार, माझं नाव हर्षदा भगवान मरे, मी राहणार लातूरकर आणि माझे 2 चॅनल आहे. शॉर्ट्स पण आहेत आणि लॉंग पण व्हिडिओ बनवत आहेत. माझे लॉंग व्हिडिओ असतात कुकिंगचे आणि शॉर्ट व्हिडिओ असतात गाण्याचे, म्युझिकचे अथवा कॉमेडीचे. तर प्लीज सपोर्ट करत राहा असंच तुम्ही. तर सर्वात आधी मी 2 बिस्किट पुडे घेतलेले आहेत. त्याला छानपैकी असं बारीक करून घेणार आहे मी. आता त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तो बारीक चुरा टाकून त्याला छानपैकी अशी बारीक पावडर करून घ्यायचं आहे. तर ह्या प्रकारे मी सर्व मिश्रण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे. पार्लेजी गोडच असते बिस्किट, पण मी तरी पण त्याच्यामध्ये थोडंसं साखर टाकलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये एक इलायची टाकलेली आहे. इलायची, साखर, अर्धा कप साखर घेतलेली होती मी. आता मी त्याला मिक्सरमधून फिरवून काढणार आहे. तर या प्रकारे त्याची पावडर छानपैकी असं करून घ्यायचं. आता त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण. तर सगळं मी पावडर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि आता आपण थोडंसं दूध टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये दूध टाकून छान त्याला असं मिक्सर करून घ्यायचं. जसं आपण ढोकळ्याला बॅटर करतो किंवा भज्याला बॅटर करतो तसंच करून घ्यायचं आहे. त्याला पण आपण मिक्सर जसं लागेल तसं दूध टाकून घ्यायचं. मी फक्त क्रीमचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये माझी क्रीम पण पडलेली दिसते साय. अशा प्रकारे त्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमध्ये काबर फिरवून घ्यायचं जेणेकरून जे तुकडे असतात ना बिस्किटाचे ते राहणार नाहीत त्याच्यामध्ये, म्हणून त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आपण. ह्या प्रकारे आपण दूध टाकून त्याला छानपैकी असं मिक्स करून घेऊया. जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडासा खायचा सोडा आणि अर्धा पॅकेट इनो टाकलेला आहे. ध्यान ठेवायचं आपण पाकिटे किती घेतले तर आणि आपल्याला वरून किती टाकायचे आहे ह्याच्यावर ध्यान ठेवून केक बनवायचं, नाहीतर आपला केक सगळा वेस्ट होऊन जाईल. ह्या प्रकारे त्याला मी छानपैकी असं मिक्स करून घेणार आहे. मी त्याला रेस्टला वगैरे काही ठेवलेलं नाही आहे, कारण की मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किटाचं पावडर करून घेतले होते, त्याच्यामुळे मी काही बाजूला ठेवले नाही झाकून. ह्या प्रकारे त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं सगळं आणि त्याच्यामध्ये अर्धा कप म्हणजेच अर्धी बारकी वाटी तेल टाकायचं, गोड तेल. आणि आता मी जसं ढोकळा करते तसंच तुम्हाला करून दाखवणार आहे. तर ह्या प्रकारे मी त्याच्यामध्ये कुकरच्या भांड्यामध्ये करून दाखवणार आहे. आता मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती. तुम्ही त्याच्यामध्ये मीठही टाकून भांडं ठेवू शकता आणि प्लेटही ठेवून करू शकता. जेवढं जास्त तुमचं कुकरचं भांडं मोठं असेल तेवढं तुम्हाला सोपं जाईल करायला, म्हणजे ते करपणार नाही कुकरचं भांडं तुमचं. ह्या प्रकारे त्याला मध्ये टाकून त्याला छानपैकी असं टॅप टॅप करून घ्यायचं, जेणेकरून जे बी फुटफुटे असतील मध्ये ते सगळे बाहेर निघून येतील. तर आता कुकरमध्ये आपण भांडं ठेवून द्यायचं आणि कुकरच्या टोपणाचं शिट्टी काढायची आणि बिना शिट्टीचंच कुकर लावून घ्यायचं आणि त्याला एक अर्धा तास ते 40 मिनिट त्याला छानपैकी असं बेक करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता माझा केक तयार झालेला आहे. माझ्या चमच्याला काहीही चिटकलेलं नाही आहे. या प्रकारे त्याला छान असं बेक करून घ्यायचं. आणि आता मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे पहिलेच टाकलेलं होतं, तर मी तुम्हाला दाखवायचं विसरली ती. तर ह्या प्रकारे त्याला असं काढून घ्यायचं चाकूने. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात मेन म्हणजे तुम्हाला केकची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर ह्या प्रकारे त्याला असं छानपैकी मी काढून घेणार आहे. केक खूप छान लागतो हा खायला. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. किती गरम आहे बघा. मग आमच्या राणीला दम पडला नाही म्हणून मी पटपट गरम गरमच काढला केक. बघा स्पॉन्जी पण झालेला आहे छानपैकी असं. मी मनुके ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकलेले आहेत. तर चला पटकन सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.